ओमर अब्दुल्लाचा या ठिकाणी प्रतिकात्मक चित्र जे आहे ते जाळण्यात आलेलं आहे। काय नेमका विषय आहे? कारण महाराष्ट्र भवन हे काश्मीरमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांनी घोषणा झाल्यानंतर तिकडून विरोध होतो। महाराष्ट्र भवन हे काश्मीरमध्ये श्रीनगरच्या वडगाममध्ये महाराष्ट्र सरकारने 2.5 एकर जागा घेतली तरी राज्यपालांशी बोलून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने 370 कलम हटवल्यानंतर तिथल्या लोकांना त्यांच्या जमिनी विकण्याचा अधिकार प्राप्त झाला होता। तिथल्या लोकांना एक रोजगार प्राप्त झाला होता। पर्यटनाला आणखी मोठ्या प्रमाणात चालना मिळणार होती। 370 कलम हटल्यानंतर जो ऐतिहासिक निर्णय 2021ला मोदी सरकारने घेतला आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने तिथल्या राज्यपालांशी भेटून जे महाराष्ट्रातले हजारो पर्यटक जातात, अंबरनाथ यात्रा असेल, पर्यटन असेल किंवा आपलं महाराष्ट्र भवन ते काश्मीरमध्ये असावं, 2.5 एकर जागा घेतली, त्याला मंजुरी मिळेल, जे पैसे आपण भरले, पण जो पाकिस्तानचा दलाल म्हणून जे पितापुत्र काम करतात फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा गरळ ओकली आणि महाराष्ट्र भवन आम्ही काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये होऊ देणार नाही असा एक धमकीवजा इशारा त्यांनी या महाराष्ट्राला दिला। हा 13 कोटी महाराष्ट्र जनताचा संतापानावर झालेला आहे की कोण कुठचा पाकिस्तानचा दलाल हा महाराष्ट्र भवन बांधून देणार नाही। नोव्हेंबर ऑक्टोबर येऊ द्या, आमचं सरकार येऊ, मग आम्ही ते कसं चालवेल, कसं ते बंद पाडू हे लक्षात ठेवून आम्ही त्याचा एक निषेध करण्यासाठी माननीय खासदार आमचे युवकांचे नेते श्रीकांतजी शिंदे असतील, पूर्वेजी असतील यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यामध्ये आम्ही ओमर अब्दुल्लाच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत। अरे महाराष्ट्र हा लेच्या पेचांचा महाराष्ट्र नाही, कणखर आणि राखड महाराष्ट्र आहे। तुझ्या किती पिढ्या आल्या तरी ते महाराष्ट्र भवन रोखूच शकणार नाही। आम्ही पुतळा बनवला होता, पण पोलिसांनी तो 1 किलोमीटर पुतळा डोक्यावर घेऊन ठाण्याचे पोलीस पळ सुटले। आम्ही त्यांच्या मागे पळ सुटलं कारण आम्हाला ओमर अब्दुल्ला धडा शिकवायचा आहे। आज आम्ही ठाण्याच्या रस्त्यावर उतरलोय, पुतळा नाही त्यांना आम्ही त्याचे छायाचित्र जाळले, त्याच्या छायाचित्रांना चपलांचा मार दिलेला आहे आणि त्याला निर्वाणाचा इशारा दिला मराठी माणसांच्या आणि कृपया करून महाराष्ट्राच्या नादी लागू नये। महाराष्ट्रातला माणूस शांत आहे तोपर्यंत शांत आहे। इशारा दिलाय, ठीक आहे, इशारा दिला असेल, पण यापुढे जर कृती करण्यामध्ये उतरणार तर महाराष्ट्रातले युवा सैनिक आज ठाण्यात आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रातली युवा सेना उद्या श्रीनगरच्या चौकात सुद्धा जायला कमी करणार नाही। हा निर्माणाचा इशारा आम्ही त्याला देत आहोत आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केला आहे। अहो आमचं तेच म्हणणं आहे, शिंदे साहेबांनी उठाव काय केला, 40 आमदारांनी उठाव काय केला, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, तालुका प्रमुख, पंचायत समिती, ग्रामपंचायत सरपंचांनी उठाव काय केला? कारण उद्धव ठाकरेंनी भूमिका सोडली। जे फारुख अब्दुल्लाच्या विरोधात बाळासाहेब त्यांना चपलीचे जोडे मारायचे, बाळासाहेबांचे काय इशारे होते, अब्दुल्ला पितापुत्र घरात बसायचे। आज हेच उद्धव ठाकरे त्यांचेच चेले चपाटे, तो कांजूर मागचा भांडूपचा भोंगा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, गळ्यात गळे घालताना बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे। आज जो महाराष्ट्र भवनला विरोध करतो ओमर अब्दुल्ला, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतनी जाहीर करावी भूमिका आता की आम्ही ज्या इंडिया आघाडीमध्ये आमचा जो घटक पक्ष आहे अब्दुल्ला, तो जर आमच्या महाराष्ट्र भवनला विरोध करत असेल तर आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडू आणि आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू। हे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतनी जाहीर करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाहीये कारण त्यांना खुर्चीचं राजकारण पाहिजे। ठीक आहे, संपले। त्यांनी जरी फारुख अब्दुल्लाच्या मांडीला मांडी लावली तरी त्या फारुख अब्दुल्लाचा कोतळा बाहेर करण्यासाठी बाळासाहेबांचे सगळे युवा सैनिक आणि शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये अजूनही कार्यरत आहेत। 370 हटवण्यासाठी त्यांनी विरोध केला होता, 370 हटवू देणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि आता 370 हटवलं आहे। आता महाराष्ट्र भवनाला देखील विरोध होतोय। बघा, 370 हटावं, अयोध्यात राम मंदिर व्हावं ही बाळासाहेबांची भूमिका होती। हे बाळासाहेबांनी वारंवार सांगितलंय की 370 कलम हटलं पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे। कोणी पूर्ण केलं? या मोदी सरकारने पूर्ण केलं बाळासाहेबांचं स्वप्न, आणि त्यामुळे स्वप्न पूर्ण करायच्या मागे जायचं का स्वप्न उद्ध्वस्त करण्याच्या मांडीला बांधून बसायचं हे आता उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा त्यांचे जे असतील चेले चपाटे त्यांनी आता कळलं पाहिजे। पण आता एक त्यांचं पोकळ हिंदुत्व राहिलेलं आहे, त्यांचं खोटं हिंदुत्व राहिलेलं आहे आणि त्यांच्या हिंदुत्वाचा बुरखा आजच्या या ओमर अब्दुल्लाच्या भूमिकेमुळे टराटरा फाटला गेला आणि फाडला गेलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।